पुण्याच्या बोरमधील शिवसेना ठाकरे पक्षाच्या उमेदवारांचा आज प्रसिद्ध बनेश्वर मंदिरातून प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे। शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांच्या उपस्थितीत हा संपूर्ण प्रचाराचा शुभारंभ जो आहे तो पार पडलेला आहे। आपल्यासोबत सचिन भाऊ आहेत। सचिन भाऊ, तुम्ही उमेदवारांसोबत रॅली काढली, आता पाहताय उमेदवारांचा कार्यकर्त्यांचा प्रतिसाद, काय वाटतं, काय चित्र असेल या बोरमध्ये? सकाळी 8 वाजल्यापासून भोर विधानसभा, भोर म्हटलं तर भोर विधानसभाचा 2 भाग आहे, एक इकडचा भोर आणि एक मुळशी। 8-9 वाजल्यापासून अगोदर 3 जिल्हा परिषद गणामध्ये आणि आता 1 करून परत दुसऱ्या गणामध्ये मी जाणार आहे। एक चांगला उत्साहाचं वातावरण या निमित्ताने दिसतोय आणि प्रस्थापितांच्या विरुद्ध मतदार पुढे यायला बघतोय आणि लोकांचा अत्यंत चांगला प्रतिसाद पण देखील जनमतामध्ये आणि विशेषतः भागाभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की जी उमेदवारांची आखणी जी स्थानिक लोकांनी केलेली आहे ती एवढी चांगलं कॉम्बिनेशन, म्हणजे तरुण आहेत, चांगल्या रीतीने सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे, त्यांना राजकीय वारसा मोठा असला तरी देखील त्या वारशाचा वापर त्यांनी समाजासाठी केलेले आहेत, असे जोडून दिलेल्यामुळे खाली 2 पंचायत समितीचा फायदा जिल्हा परिषद गणाला होतो आहे, जिल्हा परिषदच्या सदस्याला खाली या दोघांचा फायदा होतो। एक चांगलं कॉम्बिनेशन संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळतं। आणि इकडे तर या परिसरामध्ये जर पाहिलं असेल तर की आमची युवा सेनेच्या वतीनेच ही एक आघाडी त्यांनी आज नाही तर गेल्या वर्षभरपासून केलेली आहे। आणि माऊली पैलवान असतील, त्यांचे चिरंजीव असतील आणि सर्व गणातली जी लोक आहेत त्याच्यामध्ये एक उत्साहाचं वातावरण कार्यकर्त्यांचं झालेलं आहे आणि नक्कीच आम्ही विजयश्री मिळवून घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असं अभिवचन कार्यकर्त्यांनी केलेलं आहे। तरी देखील आज इकडे देवळामध्ये नतमस्तक होत असताना प्रचाराचा शुभारंभ आम्ही करतोय। नजीकच्या काळामध्ये सुषमाताई अंधारे असतील, ओमराजे निंबाळकर, त्यांच्याकडे पण जिल्हा परिषद नाही आहे, तिकडे तेही येण्याचा प्रयत्न करतील आणि विशेषतः आदित्यजींना पण आणायचा आमचा मानस आहे। बरं, काय चित्र असेल? विजयाची गॅरंटी वाटते का? नक्कीच वाटते, कारण काम काय आम्ही आज चालू नाही केलेलं आहे। या अगोदरच देखील तुम्ही बघितलं असेल की आमच्याच कार्यकर्त्यांनी या भागातल्या लोकसभेच्या उमेदवार सुप्रियाताईंना निवडून देण्यासाठी आग्रही, त्यावेळी कोणी टेबलवर बसत नव्हतं त्यावेळी आम्ही सर्वजण बसत होतो। अर्थात ते ज्यावेळी आमच्याबरोबर टेबलला बसणारी लोक आहेत, विधानसभेला आम्ही त्यांच्यावर काम केलं तर त्यांनी टेबलच बदली करून टाकलं, असंही देखील गमती जमती या भोरमध्ये लोकांनी पाहिलेले आहेत। जे आमचे जिल्हा प्रमुख होते ते इकडच्या टेबलवरून देऊन तिकडे जाऊन ते आता आमदार झालेले आहेत। तर या सर्व गोष्टी आहेत, पण एक गोष्टीचा आम्हाला आनंद आणि समाधान आहे की कार्यकर्त्याचा संच आयत्या जागेवरती एकदम टिकून आहे। आणि मुळशीपासून आम्ही जर बघितलं असेल, पौड गणातले असेल, हिंजेवाडी गणातले पण असेल, एक मोठ्या प्रमाणावरती उत्साह आहे। वेळेला पण आम्ही चांगली लढत देतो आहे, तिकडे देखील मनसेची काही लोक आम्ही सर्व एकत्र करून घेऊन, तर म्हणजे भोरमध्ये पहिल्यांदा मी असं पाहतो की एवढ्या वर्ष, कारण इथं 8 वर्षांनंतर जिल्हा परिषद झालेले, लोक वाट बघत होते कार्यकर्ते, आणि आज कार्यकर्ते मैदानामध्ये उतरलेले आहेत। तुम्ही आज पण बघितलं असेल की विरोधकांची रॅली आणि आमची रॅली जर तुलना केली तर कार्यकर्ते स्वतःहून आलेले आहेत आणि पेड वर्कर नाही, इकडे सर्व कार्यकर्ते, हा महत्त्वाचा भाग आहे। तुम्ही म्हणाल की सकाळपासून तुम्ही विविध ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ करताय, ज्या ठिकाणी ठाकरेंचे उमेदवार नाही आहेत त्या ठिकाणी कुठल्या पक्षाला पाठिंबा द्यायचा निर्णय झालाय का, किंवा कुणाची आघाडी युती करणार का? आम्ही पूर्ण रीतीने भोरमध्ये, वेल्हा आणि मुळशीमध्ये अनेक प्रस्ताव आमच्या समोर होते, पण आम्ही स्पष्ट भूमिका घेतली की कार्यकर्त्यांची ही निवडणूक आहे। नगरपालिकेमध्ये आम्हाला जास्त कार्यकर्त्यांना त्या भागामध्ये आम्हाला जोडता आलं नाही, पण जिल्हा परिषदामध्ये ग्रामीण भागामध्ये आजही आमचा कार्यकर्ता जिवंत आहेत, नेते जिवंत आहेत, म्हणून कुठच्याही परिस्थितीत आम्ही आमची स्वबळावरती लढाई लढायची। उलटा इनफॅक्ट म्हणजे एकाच गणामध्ये तर काही राष्ट्रवादीचेच उमेदवार त्यांनी आमच्याकडे येऊन विनंती केली, पण तिकडे देखील कार्यकर्त्याला न्याय दिलेला आहे, कुठे जमलं तर कुठे त्यांनाही समावेश करण्याचं काम आम्ही केलेलं आहे। तर एक चांगली लढत आणि एक पर्याय आम्ही या पूर्ण विधानसभेमध्ये आम्ही देण्याचं काम केलेलं आहे। आणि मला असं वाटतं तो अभी जाकी असली पिक्चर 2029 को बाकी आहे। थोडक्यात कुठेच युती आणि आघाडी कुठे नाही, आम्ही केलेली नाही आहे या ह्याच्यामध्ये, पण एक गोष्ट नक्की आहे की जुन्नरमध्ये आम्ही महाविकास आघाडी बरोबर आहोत, बाकीच्या खेड आळंदीला मध्ये पण जिकडे आमचे आमदार बाबाजी काळे गेले तिकडे पण आम्ही स्वतंत्र लढण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। त्यामागची खडकवासल्यामध्ये पण देखील आम्ही आमच्या बळावरती आम्ही चांगलं कॅन्डिडेट देण्याचं काम केलेलं आहे। त्यामागचा हेतू असा आहे, अनेक पर्याय आमच्याकडे होते, अनेक लोकांकडनं वेगवेगळे निरोप हे दिले, पण ती लवचिकता आम्ही काय इकडे घेतलेली नाही आहे। त्याचा मूलभूत कारण असं आहे की आम्ही जो संघर्ष योद्धा म्हणून आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी लढत आहेत आणि आपण ते वरती लढायची आणि आपण आपल्या एका स्वार्थासाठी जिल्हा परिषद किंवा नगरपालिकेसाठी पाहिजे तसे तडजोड करायची आणि मग सांगायचं कार्यकर्त्यांसाठी आहेत, तसं न करता ठामपणे आम्ही लढतोय।
महापालिका निवडणुकांचा निकाल लागून इतके दिवस उलटलेत, मात्र महापौरचा निर्णय मुंबईत सुद्धा आणि इतर ठिकाणी सुद्धा होत नाही. काय ही दुर्दैवी आहे. तुम्ही बघा, एकतर दावोसवरून त्यांना दावोसला जायचं होतं म्हणून पूर्ण निवडणुकीचा कार्यक्रमच पुढे गेला आणि कार्यक्रम असा आखला गेला का त्याच्या अगोदरच कार्यक्रम एवढी घाईघाई झाली. आताही किती घाईघाई चालली आहे तुम्ही बघा. निवडणुकीचा निर्णय आल्यानंतर तब्बल 10-12 दिवस झाले. 31ला सर्क्युलर, 27ला सर्क्युलर काढला होता आयुक्तांनी, ते 31ला गेला. आता ते अनिश्चित पुढे गेलेलं आहे. का? कारण शिंदेची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीनी अजून गटस्थापना केलेली नाही आहे त्यांची, आणि म्हणून ते पुढे एकत्र येतील की नाही या शंकेने ते पुढे गेलेले. म्हणजे काय चाललंय काय. आणि माझी अधिकची माहिती अशी आहे की हे असंच पुढे करून घेऊन काही महत्त्वाचे प्रस्ताव ह्या महानगरपालिका गठीत व्हायच्या अगोदर मंजूर करण्याचा एक डाव चाललेला आहे, ज्याला आम्ही नक्कीच विरोध करू. बरं, तुम्ही दावोसचा मुद्दा काढला. मुख्यमंत्री आता दावोसवरून परतलेले आहेत. मोठी गुंतवणूक, उद्योगमंत्री पण आलेले तिकडे आले होते आज मोठं गुंतवणूक घेऊन परतलेत असं म्हणतात. 30 लाख कोटींचा त्यांनी गुंतवणूक आणली, पण यावर टीका होती. आज पृथ्वीराज चव्हाण म्हणलेत की तिकडे दावोसला जाऊन स्थानिक कंपन्यांशी करार करणे म्हणजे क्रूर चेष्टा येईल. ही थट्टा आहे. बघा, आपण जे कर भरतो, कराच्या रूपाने या शासनाला जे तिजोरीमध्ये देतो, ही आपली सर्वांची थट्टाच म्हणावी लागेल ना. कारण गेल्या वर्षीची एवढी करोडो रुपयाचा करार श्वेतपत्रिका काढली, किती रोजगार मिळालेले आहेत. या जिल्ह्यांमध्ये तुम्ही जर बघितलं असेल, पुणे जिल्ह्यामध्ये फॉक्सकॉनसारखी कंपनी सेमीकंडक्टरचा राज्यभार गेलेले 1.25 लाख लोकांना रोजगार मिळाला असता, पण त्या बाबतीत ते काय बोलायला दिसत नाही. कृतीतून कुठे दिसत आहेत? करार होत आहेत. आणि आता करार कोणाबरोबर झाले? मंगलप्रवाह लोढांबरोबर. काही भारतातले सोडा, पण महाराष्ट्रातले असलेले काही उद्योगपती आहेत, त्यांनी जाऊन तिकडे करार केला. म्हणजे एवढं त्यांना घेऊन काय भासवण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळी टीका झाली त्यावेळी काही अशी परदेशातली लोक 2-3 एग्रीमेंट साईन करण्याचं काम केलेलं आहे. पहिली 3 लाखाची गुंतवणूक आणि लगेच आठवड्यामध्ये 30 लाखाचा आकडा आला. ही थट्टाच आहे ना. आणि याबद्दल आम्ही निश्चितपणे उद्योगमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना विधानसभा आणि विधान परिषदेत जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. कारण हा लोकांचा पैसा आहे. एवढे करत तिकडे करण्याची गरज काय होती? इकडेच केलं असतं ते लोकांना मिळालं असतं ना. कशाला एवढे कोटीवधी रुपये खर्च करून घेऊन तुम्ही तिकडे जाताय? शहर शेख जे मुंबईतल्या नगरसेवक आहेत त्यांचं विधान, तेच चितवणी विधान करून इम्तियाज जलील यांनी पुन्हा वाद वाढवलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की संपूर्ण महाराष्ट्र आम्ही हिरवा करू. ठाकरेंची शिवसेना म्हणून तुमची काय भूमिका? ह्याला काय आलं, हे भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे. कारण अनेक नगरपालिकेमध्ये MIMनी त्यांच्यावर युती केलेली आहे. म्हणजे हे असंच भडकाऊ भाषण करून समाजामध्ये तीड निर्माण करायचं आणि जातीवाद निर्माण करून घेऊन असं एक चित्र तयार करायचं की बुवा लोक एकत्रित येतील आपल्या विरोधात, आणि त्याचा डायरेक्ट फायदा हे हिंदुत्ववादी जे सोंग करतात त्या लोकांना होईल. आणि म्हणून ही बी टीम आहे, यांना जास्त महत्त्व द्यायची गरज नाही. हिंमत असेल तर त्यांनी येऊन दाखवावं आणि आमच्यासमोर बोलून दाखवावं. हे काय फक्त फालतूचे स्टेटमेंट्स करायचे. एकातली नगरसेविका, तिचा वय किती आहे, ठीक आहे, त्यांच्याबद्दल आदर आहे, पण कशा पद्धतीने कुठच्या एका व्यक्तिमत्वाच्याबद्दल बोलतात ज्यांनी आयुष्यातले अर्धा आयुष्य त्यांनी या चळवळीला दिलेलं आहे. शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने काम करण्याचं काम ज्या जितेंद्र आव्हाडांनी केलं, तुम्ही त्यांना एका नगरसेवकाच्या निवडणुकीमध्ये तुम्ही निवडून आला तर तुम्ही चॅलेंज देता आणि तुम्ही हिरवा करू असं म्हणतायत. भारताच्या तिरंग्यामध्ये पण हिरवा आहे, पण हा तिरस्काराचा हिरवा हे अजिबात महाराष्ट्र खपून घेणार नाही. हिरवा, भगवा आणि सफेद हे तिरंगेमध्ये शोभतोय. फक्त हिरवा हे या देशाला, या राज्याला पण चालणार नाही. ह्या राज्याला, देशाला भगवाच पाहिजे आणि तो भगवाच कायमस्वरूपी राहील. इम्तियाज जलील यांनी आज हे पुन्हा विधान करण्याची गरज नव्हती. ही आगीत तेल. इम्तियाज जलीलला यायची गरज काय होती मला सांगा ना. त्यांचा संभाजीनगरला आहे, काय संबंध इकडे? तरी देखील येऊन असा सत्कार वित्कार करून असं प्रोजेक्शन केलं जातं आहे की जेणेकरून बाबा हा राज्याचाच विषय आहे. आणि हे काय म्हणतात त्याला ना, बी टीम आहे. आणि ह्यांचं हे मी असं स्पष्ट बोललं तर, आता धंदा बोललो तर त्यांना वाईट वाटेल, पण यांची मनस्थिती, मानसिकता ही संकुचित आहे. ह्यांना राज्य आणि देशाची गरज नाही. हे फक्त स्थानिक धार्मिक राजकारणावरतीच अवलंबून राहणारी लोक आहेत. KDMC मधील आपले 2 नगरसेवक गायब आहेत, अंडर नॉट रिचेबल आहेत. आता KDMC मध्ये तुमच्या सेनेच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचे बेपत्ता असल्याचे पोस्टर लावले गेलेत. काय नाही, आम्ही तक्रार पण केली आहे पोलीस स्टेशनला. अर्थात त्यांच्या कुटुंबाच्याकडनं पण देखील आम्ही कोर्टामध्ये नजदीकच्या काळामध्ये दावा ठेवणार आहोत की ते आहेत कुठे. हे काय आलेलं आहे की आता तुम्ही बघितलं असेल की अशी मानसिकता झाली की सीधा सरळच बिनविरोध करायच्या निवडणुका, म्हणजे लोकशाही राहिलीच नाही. आता लोकांनी निवडून दिल्यानंतर बहुमत तुमच्याकडे असताना पण
आज आम्हाला फक्त इतर सत्तेची पदं किंवा स्वीकृत पदं जास्त मिळावे म्हणून तोडाफोडीचं राजकारण करतायत. पण मला असं वाटतं लोक बघतायत आणि असेही जे नगरसेवक दुर्दैवाने जे निवडून झालेले आहेत त्यांना बळजबरीने घेऊन गेलेले आहेत का ते स्वतःहून गेलेले आहेत ह्याची शहानिशा लवकरात लवकर झाल्यानंतर पण लोकही देखील त्याला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. तर आपण पाहतोय की विविध प्रश्नांवर सचिन नायर यांनी आपली प्रतिक्रिया द्यायची दिली पाहायला मिळते. कॅमेरा तुषार सेने, विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.